Welcome to Shriya Education. Today I am going to recommend a very amazing book which will be helpful to develop students' reading as well as spellings. And that book is Spelling Kase Banwawe by Dr. Sudha Kunte. It is useful for all the age groups. I have been using this book since 5 years and I got amazing results in the development of my students' reading skill as well as spellings. हे पुस्तक मी गेले 5 वर्षापासून वापरते आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन तसेच स्पेलिंग या दोन्ही गोष्टींमध्ये मला प्रगती दिसून आली. So I am recommending this book for you. Let's see its index. Anukramanика. There are 18 chapters in this book. First is spelling चे महत्त्व व प्रयत्न. Second, spelling म्हणजे काय. Third one, spelling च्या अडचणी व मार्गदर्शन. Fourth one, spelling च्या अचूकतेसाठी काय करावे. Fifth one, मराठी उच्चाराचे इंग्रजी लेखन. Sixth one, अक्षर एक उच्चारण एक. Seventh one, शब्दाच्या शेवटच्या अक्षराचे द्वित्व. 8. इंग्रजी उच्चारित जोडाक्षरे. 9. अफिक्स, प्रेफिक्स अँड सफिक्स. 11. स्पेलिंग करता सोपे नियम. 12. व्यंजन व स्वरांचा मेळ. 13. आरची करामत. 14. शब्दाच्या शेवटी ई येतो तेव्हा. 15. शब्दाच्या शेवटी वाय येतो तेव्हा. 16. अनेक वचनांची मागणी. 17. अर्थभेदानुसार स्पेलिंग. 18. शेवटचा कानमंत्र. All the points in these chapters have been explained in very easy language. अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये डॉक्टर सुधा कुंटे यांनी समजावून सांगितलेलं आहे. काही आपण याचा कंटेंट बघूया. अक्षर एक उच्चार अनेक. In this chapter, different pronunciations of the vowels have been given here. या चॅप्टर मध्ये व्हॉवेल्सचे म्हणजेच AEIOU चे वेगवेगळे उच्चार दिलेले आहेत. इथे एचा उच्चार आपण बघूया. एचे डिफरंट प्रोनाउन्सिएशन्स कोणकोणते होतात तर आ, ऑ, आ, ए आणि ए. हे विथ एक्झाम्पल्स इथे आपल्याला दिले आहेत. याच पद्धतीने ई, आय, ओ आणि यू चे प्रोनाउन्सिएशनही इथे दिलेले आहेत. शब्दाच्या शेवटच्या अक्षराचे द्वित्व. When we add ed or ing to a verb, sometimes the last letter of that verb gets doubled. When the last letter gets doubled and when it does not, all these things have been explained here. जेव्हा आपण एखाद्या क्रियापदाला शेवटी ईडी किंवा आयएनजी लावतो त्यावेळेस त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर हे डबल होतं. मग ते कधी डबल होतं आणि कधी होत नाही हे इथे समजून सांगितलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट, जॉईंट लेटर्स, जोडाक्षरे. हाऊ टू रीड अँड राईट जॉईंट लेटर्स हॅव बीन एक्सप्लेन्ड हिअर. जॉईंट लेटर्स म्हणजे जोडाक्षरं कशी लिहायची आणि कशी वाचायची हे इथे विथ एक्झाम्पल सांगितलेलं आहे. GN चा उच्चार होतो ग्न, GM ग्म, GL ग्ल, TR ट्र. अशा पद्धतीने जोडाक्षरांचं रीडिंग कसं करायचं आणि ते कसे लिहायचे हे इथे सांगितलेलं आहे. This is the back side of the book. The price of the book is only 100 rupees. This book is really very nice creation by Dr. Sudha Kunte. I got this book in a book exhibition. एका पुस्तकाच्या प्रदर्शनामध्ये मी हे पुस्तक घेतलं होतं आणि याचा मला खरंच खूप उपयोग झाला. I think every English teacher who teaches from first standard should have this book in his or her collection.
प्रत्येक इंग्लिश शिक्षकाकडे, अगदी पहिलीच्या इंग्रजी शिक्षकांपासून प्रत्येकाकडे हे पुस्तक संग्रही असायलाच हवं असं मला तरी वाटतं. या पुस्तकाच्या साह्याने मी काही बॅनर्स तयार केले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. कॉन्सनंटचा बॅनर इथे मी तयार करून घेतलेला आहे अँड आय हॅव पेस्टेड दिस बॅनर इन माय क्लासरूम. माझ्या वर्गामध्ये मी हे बॅनर्स लावलेले आहेत की जेणेकरून ते विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर राहतील. कॉन्सनंटचा आहे, व्हॉवेल साऊंडचा आहे, या पद्धतीने मी तयार केलेला आहे. जॉईंट लेटर्सचाही बॅनर तयार करून मी तिथे वॉलवर पेस्ट केलेला आहे. Whenever students have problem while reading, they watch these banners and again start reading further. So, thanks for watching this video. Video पाहिल्याबद्दल धन्यवाद. And if you like this video, then please share and subscribe.